आज आहे देवदिवाळी. तर देवदिवाळीसाठी आपण या 750 वाती मी आणल्या होत्या आणि त्या तुपात भिजवण्याचं काम चाललेलं आहे. तर चला मंडळी, आज आहे पंथी पौर्णिमा. तर त्या पंथी पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपल्या त्रिपुरारी ज्या वाती असतात ना, त्या पण आहे ना म्हणजे जाळायच्याच त्या. आणि त्याच्यासाठी मी थोडीशी साखर घेतलेली आहे, हळदी कुंकू आहे, दूध, याच्यात कापूर आहे. तर तो भीमसेनी कापूर आहे म्हणून मी तो उघडा करून नाही ठेवला आणि या वाती तुपात भिजून घेतलेल्या आहे. तर मग चला, मग आपण आपल्या तुळशीजवळ वाती प्रज्वलित करू. आता पहिल्यांदा मी तुळशीला हळदी कुंकू वाहून घेतलं आणि मग नंतर वाती पण पेटवून घेतल्या. आणि वाती पेटवण्यासाठी पहिल्यांदा मी त्याच्यावर कापूर ठेवला आणि मग नंतर वाती प्रज्वलित केल्या. आणि त्याच्यानंतर वातींना पण हळदी कुंकू थोडं थोडं वाहून घेतलं आणि साखर वाहिली. आणि वाती पूर्ण जळाल्यानंतर त्याच्यावर ते शांत होण्यासाठी थोडंसं दूध पण टाकायचं, असं आजी आमच्या सांगते. दूध टाकायचं आणि मग त्याच्यानंतर फटाकडे पण वाजवले आम्ही. तर बघा, अशी मजा केली आम्ही. तिकडे घे ना मम्मी, तिकडे झाडीची वरती. एक इकडे घे, इकडे घे, इकडे घे ना. नाही भेटले. जाय पेटव आता. ते फुटेले नाही ना, आहे ना, पेटवून वाजवते माहिती का, जे नाही ना वाजवत पेटलं पाय. तू अरे बापरे.